अमरावतीमध्ये आपण ही दृश्य बघतो। अमरावतीमध्ये सोयाबीन आणि कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाचं हे आक्रमक आंदोलन सुरू झालंय। कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 8,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी या आंदोलकांची आहे। अमरावतीमधली ही दृश्य आपण बघतोय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। सोयाबीन कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला असून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटानं हे आंदोलन सुरू केलंय। कापसाला 10,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये आणि तुरीला 12,000 रुपये भाव देण्याची मागणी ठाकरे गटाची आहे। हमीभाव केंद्रांवर सध्या विक्री सुरू आहे। 4 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली होती। आजचा शेवटचा दिवस आहे आणि अशामध्येच अद्यापही शेतकऱ्यांचं धान्य तसंच पडून आहे आणि त्यातच भाव कमी मिळत असल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय आणि अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। सोयाबीन कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी ठाकरे गटाचं हे आंदोलन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू झालेलं आपण बघतोय। स्वप्नील उमप माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। स्वप्नील, स्वप्नील माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? आपण पुन्हा एकदा स्वप्नीलशी संपर्क साधणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय अमरावतीमधल्या। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव चांगला मिळावा, दरवाढ मिळावी अशी मागणी आंदोलकांची आहे। सोयाबीन, कापूस आणि तूर या दरवाढीसाठी आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे। कापसाला 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळावा अशी मागणी आहे। अमरावतीमध्ये सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या दरवाढीसाठी ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू झालंय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे गट